सुंदर मनमध्ये भरली. आजी तर मी पण सोडतो ना नोकरी. त्यानं काय होणार आहे सर? काय माहित. मला वाटलं नव्हतं हे सगळं एवढं सिरियस होईल. सगळे म्हणतात माझीच चूक होती. खरंच माझी चूक होती का? नको होती का मी अभ्याला शर्यतीसाठी साथ द्यायला? नको होतं का मी पोलीस स्टेशनला जायला? आणि जरी मी गेले तरी कुठं त्यांनी तक्रार नोंदवून घेतली माझी? कसं आहे ना लतिका, तू आबासाहेबांच्या मुलाची तक्रार करायला गेलीस ना, मग ते काय ना काहीतरी ऍक्शन घेणारच ना ग. लती, हे बघ, एवढं टेन्शन नको ना घेऊ तू. अभिनवरावांची काळजी घे, ते लवकर कसे बरे होतील ना ते बघ. आपण लवकरच काहीतरी उपाय काढू. हा, देवानं दुष्टांवर काही ऍक्शन घेतली नाही, उलट तुझीच नोकरी गेली. माझी नोकरी गेली म्हणजे? मला उशीर होतोय, मी निघतो. हा, हो, चला ना लवकर. आजपासून. ओ डॅडी कूल झालं ना. आता येतील ना दोघं रस्त्यावर. हप्ते कसे भरतील? मानाची ढाल, पूजेचा मान, 25 लाख आणि आप्पाची पानवड्याची सगळी जमीन आपल्या घरात येणार. डन आहे. सज्जनला बोलवलंय मी तसं. त्या डब्बीला अशी टॉर्चर करा ना बा. दौलतराव, जरा थंड घ्या. जे काही करणार आहे ना ते सज्जनराव करणार आहे. आपण फक्त. नाही, तो माहेरचा बस मी काहीच नाही करणार. मी सांगतो ना तुम्हाला. त्याला करावं लागेल. स्वतःचा जीव आणि नोकरी वाचवायची असेल ना तर आम्ही सांगतो ते त्याला करावंच लागेल. हो, मला चहा द्यायला काय मुहूर्त पाहणार आहेत का तुम्ही? तुम्ही सगळ्या गोष्टी इथं ऐकत का उभे असतो? काय झालं? बातमी आली आहे. काय बातमी? लतिकाने तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली म्हणून तिला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. आबासाहेब, बाहेर पत्रकार आले. देवानं दुष्टांवर काही ऍक्शन घेतली नाही, उलट तुझीच नोकरी गेली. लते, काय ग, काय झालं? काही नाही. कामावर नाही गेली? नाही वहिनी. काय आला उगा खाडा करती? तुझा पगार बिगार कापला त्यांनी म्हणजे? तू नाही का म्हणली तुला गरज आहे नोकरीची, बापूंची रिटायरमेंट आली आहे, मग तुमचं घर कसं चालणार? घरातली कामं झाली आहेत ना सगळी? जाय तू कामाला. घरी बसून तरी काय करणार आहे? जाय. नाही जाऊ शकत. का ग? काढलं बिडलं का काय तुला कामावून त्यांनी?
चिरंजीव रक्त नाही आलं मी उभा खायला काही करतात उभा आहे मी आप्पा उभा आहे एक झालं आप्पा दोन आप्पा दोन लती खुश आहे पहा तिथे उभं राहतो स्वागत करतो तिचं मी बोललो होतो तिला ऑटोग्राफ पप्पा ऑटोग्राफ करा स्वागत करा पण आता बस आता आराम करा लय चालले तुम्ही बसा बघू चला 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 सावकाश 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 आत्याबाई लतीला काढली हो कामावून आला की नाही आगाऊपणा अंगाशी काय आलं नसते धंदे करायची की नाही त्या दौलतला नडायची काय गरज होती तिला ग शहाणपणा केल्यावर काय होणार आहे दुसरं आता बस म्हणाव घरात भाकऱ्या तापत सिस्टर फोन आहे का तुमच्याकडे मला कॉल करायचा होता एक थँक्यू हॅलो मी आलं ते हा कोणाचा नंबर आहे हा हे इकडे सिस्टर होते त्यांच्याकडनं घेतला फोन लावायला हा लते अपसेट आहे का तू नाही रे तुझीच काळजी आहे बाकी काही नाही माझी काळजी नको करू लते मी होणार बरा नुसतं बरा नाही होणार जोखड घेऊन शर्यतीत धावणार बी अजून गिवअप नाही मारलं मी आणि मारणार बी नाही नुसतं पळणार नाही लते ढाल घेऊन घरी येणार पाय तू आधी तू बरा हो मी बरा होतो जाईल ते मला हे कळणार तू का अपसेट आहे काय आलं नाही मी अपसेट नाही आहे काहीतरी झालंय ते मूड नाही तुझा ते जरा बरं वाटत नाही तर काय झालं काही नाही लते तू ना माझ्या आईसारखं आहे नाही दोघी सेम आहे या बाबतीत सगळं ना मनावर असतं तुमचं उदास असलं की वाटतं आजारीच आहे का काय आपण आहे का नाही काय नाही जाऊन ये जरा मन बी मोकळं होईल आणि डोकं क्लिअर होईल तुझं नाही नको सांगतोय ना तुला पटकन शूज घालून पळून ये बरं वाटेल पाय तुला अभ्या आता कुठं जाणार सांगतोय ना मी तुला लते विश्वास ठेव जरा मायावर बरं वाटेल तुला लवकर जाय आणि लवकर ये मला भेटायला सांगायचं तुला काहीतरी काय भेटून बोलू ना काही टेन्शन वालं आहे का नाही मग तुला कदाचित ते माहिती बी असेल मला आता ते कन्फर्म झालंय हॅलो